निशाचर. तुम्ही निशाचर यांबद्दल कधी ऐकलं आहे का? खरं तर निशाचर म्हणजे रात्रीचे भटकणारे प्राणी. निशा म्हणजे रात्र आणि चर म्हणजे चालणारे किंवा भटकणारे जीव. असे जीव जे अंधार होताच त्यांच्या राहत्या जागेतून बाहेर येतात आणि रात्रभर शिकाराच्या शोधात फिरत असतात. हे प्राणी रात्रभर शिकार करत असतात आणि दिवसा आपल्या राहत्या गुप्त ठिकाणी झोपून राहतात. उदाहरणच घ्यायचं झालं तर घुबड, वटवाघळे, साप, विंचू आणि काही प्रमाणात वाघ आणि बिबटेही. पण निशाचर हा शब्द केवळ यांसाठीच वापरला जात नाही. नाही कळलं तर मग या गोष्टी जरूर ऐका. ते कॉलेजचे दिवस होते. मे महिना लागल्याने कॉलेजला सुट्ट्याही पडल्या होत्या. मी आणि माझे 2 मित्र योगेश आणि मिलिंद कुठेतरी ट्रेकिंगला जायचा प्लॅन करत होतो. सुरुवातीला तर एखाद्या डोंगर सदृश्य भागात चढाई करायची ठरलं, पण उन्हाळ्यातलं डोक्यावरचं रखरखतं ऊन पाहून भर उन्हात डोंगर वगैरे चढायचा विचार आम्ही जरा बाजूलाच ठेवला. मजा म्हणून ट्रेकिंगला जायचो आणि उगाच होत्याचं नाही तर व्हायचं. तेव्हा माझा मित्र योगेश म्हणाला की आपण या सुट्टीत त्याच्याच गावी गेलो तर. प्लॅन तर तसा चांगला होता, पण त्यात थरार कुठेच नव्हता. हे तर लहानपणी सुट्टीत गावी जातो तसाच प्रकार होता. पण मिलिंदने या ट्रिपला एक वेगळंच रूप दिलं. मिलिंद म्हणाला, आपण योगेशच्या गावी जाऊ, पण प्रत्यक्षात गावात न उतरता आपण तिथल्या जंगलात जाऊ. बॅकपॅक घेऊ, टेंटचं सामान घेऊ आणि एक संपूर्ण रात्र तिथल्या जंगलातच घालवू. मिलिंदला योगेशच्या गावाबद्दल बरीचशी माहिती होती. शिवाय ट्रेकिंग आणि थरार अनुभवायचा कसा हे देखील त्याला चांगलंच ठाऊक होतं. जंगलात रात्र घालवायची हा खरं तर एक भयानक विचार होता, पण आम्ही तिघेही या गोष्टीला तयार झालो. त्यात मिलिंदने अजून एक अट ठेवली. तिथे आपण आपल्यासोबत खाण्यापिण्याचं सगळं सामान घ्यायचं, पण तिथे गेल्यावर मात्र ते आपल्या गाडीतच ठेवायचं आणि अख्खा दिवस त्या जंगलातच भटकून आपल्या खाण्यापिण्याची त्या जंगलातूनच सोय करायची. जर का काही नाहीच मिळालं तर मग शेवटचा पर्याय म्हणून आपण आपल्या गाडीकडे वळायचं. सगळ्यांनीच या गोष्टीला होकार दर्शवला. तारीख ठरली, वेळ ठरली आणि आम्ही मिलिंदच्याच 4 व्हीलरमधून योगेशच्या गावी जायला निघालो. आम्ही सकाळ होताच तिथल्या एका मोठ्या जंगलात पोहोचलो. गाडी मूळ रस्त्यावरून आता पायवाटेकडे वळली आणि अर्ध्या 1 किलोमीटर नंतर ती पायवाटही कुठे गायब झाली. तिथे इतकी घनदाट झाडी होती की आमची गाडी आता पुढे जाऊ शकत नव्हती. आम्ही गाडी तिथेच थांबवली. आपापले मोबाईल तपासून पाहिले तर नेटवर्कची रेंज दाखवणाऱ्या काड्यांवर फुल्या आल्या होत्या. याचा अर्थ तिथे जराही नेटवर्क नव्हतं. आम्ही आमच्यासोबत दिशादर्शक घेतले होते. त्यावर नजर ठेवून आम्ही त्या जंगलात अजून आत शिरलो. पुढे जवळपास 1.5-2 किलोमीटर अंतर चालल्यानंतर एक छोटीशी मोकळी जागा पाहून तिथे तात्पुरता तंबू उभारला. ठरल्याप्रमाणे आम्ही जंगलातीलच काही फळे किंवा जमल्या ससे, रानकोंबड्या यांची शिकार करायची ठरवली होती. पण आपण टीव्हीत जे पाहतो आणि प्रत्यक्षात जे घडतं यात जमीन आसमानाचा फरक असतो. आम्ही जंगलाचा बराचसा भाग शोधून काढला, पण खाण्यापिण्याच्या कोणत्याच गोष्टी आम्हाला तिथे कुठेच सापडल्या नाहीत. 1-2 झाडांवर छोटी छोटी फळे सापडली खरी, पण त्यांबद्दलची माहिती असल्याशिवाय ती खायची तरी कशी? विषारी असली तर? असा विचार करून दुपारच्या वेळी अन्न पाण्या वाचून घामाघूम होऊन आम्ही परत टेंटमध्ये शिरलो. आमच्या डोक्यावरून एका झाडावरून दुसऱ्या झाडावर झेप घेणारे वानर मात्र विचित्र आवाज करत आमच्या परिस्थितीवर जणू हसतच होते. जंगलात राहणं वाटतं तितकं सोपं नक्कीच नव्हतं. आता एकच पर्याय उरला होता. 1.5-2 किलोमीटर लांब लावलेल्या गाडीवर परत जायचं आणि काहीतरी खाऊन पिऊन पुन्हा तंबूत रात्र घालवायला यायची. पण या भर उन्हात इतकं थकलेलो असताना गाडीकडे पुन्हा 2 किलोमीटर चालत जायचं हे वाटतं तितकं सोपं नव्हतं. आम्ही थोडा वेळ त्या तंबूतच डुलकी काढायची ठरवली. आधीच प्रवासातील रात्रीचं जागरण हे होतंच, त्यामुळे आम्हा तिघांनाही पडल्या पडल्या झोप लागली. माझा जेव्हा डोळा उघडला तेव्हा माझ्या डोळ्यावर काळाकुट्ट अंधार मला दिसला. मी नेमका कुठे आहे हेच समजायला मला काही सेकंद लागले. इथे तिथे चाचपल्यावर मला माझा मोबाईल सापडला. मी त्यात पाहिलं तर रात्रीचे 8 वाजत आले होते
मी लगेचच मोबाईलची टॉर्च चालू करून माझ्या मित्रांना जागं केलं. आम्ही सगळेच चुकचुकू लागलो. आम्हाला दिवसभर त्या जंगलात फिरायचं होतं, पण आम्ही तर असे झोपून राहिलो होतो. काही हरकत नाही, आपण इथे अजून एक दिवस काढू, पण त्याआधी खाण्यापिण्यासाठी तरी आम्हाला आमच्या गाडीकडे आत्ता जाणं गरजेचं होतं. काल रात्री 10 वाजता धाब्यावर जेवल्यापासून ते आत्ता रात्री 8 वाजेपर्यंत म्हणजे जवळपास 22 तास आम्ही उपाशीच होतो. आम्ही आमच्या टॉर्च काढल्या, दिशादर्शक काढले आणि रात्रीच्या काळोखातून जंगलातून वाट काढत आम्ही आमच्या गाडीच्या दिशेने निघालो. तिथून चालत असताना रात्रीचा काळोख खरंच इतका काळाकुट्ट असू शकतो असा प्रश्नच मनात आला. रातकिड्यांची किरकिर, अधूनमधून होणारा घुबडाचा घुतकार, कोल्ह्यांचं रडणं, यामुळे तिथलं वातावरण अजूनच भयानक बनून गेलं होतं. आता आम्ही जवळपास अर्धा रस्ता चालत आलो होतो. समोर योगेश, मध्ये मिलिंद आणि सर्वात पाठून मी येत होतो. तेव्हा अचानक मला कसला तरी आवाज ऐकू आला. मी घाबरून तिथेच थांबलो. तो आवाज कोणाच्या तरी जड पावलांसारखा वाटत होता. 1 मिनिट थांबा जरा, मी मित्रांना म्हणालो आणि पाठी वळलो. मी मोबाईलची टॉर्च सगळीकडे फिरवून तिथे कोणी नाही ना याची खात्री करत होतो. मला इथून कसला तरी आवाज आला होता. मी मित्रांकडे पाठ करूनच त्या अंधाऱ्या जंगलाकडे पाहत म्हणालो. तोच मला तसाच कोणाच्या तरी जड पावलांचा आवाज माझ्या डावीकडून ऐकू आला. ऐकलात? तुम्ही पण ऐकलात ना तो आवाज? मी माझ्या मित्रांना म्हणालो. मी इतका वेळ माझ्या मित्रांशी बोलत होतो, पण ते मला एकही उत्तर देत नव्हते. म्हणून मी माझे मित्र जिथे उभे होते त्या दिशेला माझी टॉर्च वळवली, तर तिथे कोणीच नव्हतं. कदाचित मी त्यांना जेव्हा थांबायला सांगितलं होतं ते त्यांनी न ऐकताच ते माझ्याशिवायच पुढे निघून गेले होते. त्या भयानक जंगलात मी एकटाच, हा विचारच किती भयभीत करणारा होता. तितक्यात जड पावलांचा आवाज मला पुन्हा एकदा ऐकू आला, पण आता त्या सोबतच मला भयानक कुरकुरण्याचाही आवाज येत होता. मी माझ्या मोबाईलच्या टॉर्चच्या मदतीने त्या आवाजाच्या दिशेने काही दिसतंय का ते पाहण्याचा प्रयत्न करू लागलो, पण मोबाईल टॉर्चचा उजेड काही फुटांपर्यंतच पोहोचत होता. त्या पलीकडे मला कसली तरी काळी आकृती दिसू लागली. विशेष म्हणजे ती झाडाची आकृती नव्हती. तिथे कोणीतरी मोठं अस्वलासारखं उभं होतं. त्याचं ते शरीर, त्याचे केसाळलेले पाय. मी जेव्हा टॉर्चचा प्रकाश त्याच्या वरच्या बाजूला नेला तेव्हा मला जमिनीपासून साधारण 7 ते 7.5 फुटावर त्या आकृतीचे 2 डोळे चमकताना दिसले. इतका मोठा अस्वलासारखा प्राणी तर या जगात कुठेच अस्तित्वात नव्हता. मग ते नेमकं काय होतं? भीतीची खरी लहर तर तेव्हा माझ्या शरीरातून निघाली जेव्हा ती 7 ते 8 फुटाची आकृती तिच्या जागेवरून हलली. मी इतका घाबरलो की तिथून सरळ पळतच सुटलो. अंधाऱ्या जंगलातून पळत असताना मी न जाणे कितीतरी काटेऱ्या झुडपांतून गेलो. माझे शर्टच काय तर संपूर्ण शरीरच जागोजागी खरचटून त्यातून रक्त येऊ लागलं होतं. पण माझ्या मनात भीती इतकी होती की मी तिथे कुठेच थांबलो नाही. मी कसाबसा आमच्या गाडीजवळ पोहोचलो आणि माझ्या जीवात जीव आला. माझे मित्र तिथे आधीच उभे राहून माझी वाट पाहत होते. माझी ती अवस्था पाहून तेही घाबरले. गाडीत, सर्वांनी आधी गाडीत बसा असं बोलून गाडीचा दरवाजा उघडून मी सरळ गाडीत शिरलो. मी माझ्या मित्रांना घडला सगळा प्रकार सांगितला, पण त्यांना आजही त्यावर विश्वास नाही. त्यांना वाटतं की मी जंगलात झाडावर बसलेलं एखादं वानर पाहिलं असावं, पण मला माहीत आहे, किंबहुना मला खात्री आहे की ती सावली झाडाची तर मुळीच नव्हती. आणि जर ते झाड असतं तर त्याने त्याची जागा अशी बदलली नसती. खूप वर्षापूर्वीची ही गोष्ट एका छोट्याशा गावात घडलेली. नदीकाठी वसलेलं ते गाव संपूर्ण जंगलाने, मोठमोठ्या झाडात झुडपांनी वेढलेलं होतं. जंगल म्हटलं की तिथे साहजिकच जंगली हिंस्र श्वापदेही आलीच. तसा त्या गावातही हिंस्र श्वापदांचा वावर होता. वाघ, रानडुकरं, कोल्हे इत्यादी. पण तसं असलं तरी आजवर त्यांचा गावकऱ्यांवर झालेला हल्ला अशी बातमी कधी कोणी ऐकली नव्हती.
सापाचा दंश झाल्याच्या काहीशा तुरळक घटना वगळल्या तर तिथे जंगलात राहूनही जंगली श्वापदांनी एखाद्या माणसावर हल्ला केला अशा घटना नाहीच होत्या. पण एके दिवशी त्या गावात असं काही घडलं ज्याने गावातील प्रत्येकाच्या मनात एक प्रकारची भीती निर्माण झाली. रात्री साधारण 3-3:30ची घटना. त्या काळात घरोघरी शौचालयाची सोय नव्हती, त्यामुळे गावातीलच एक माणूस शौचालयासाठी जंगलाच्या एका अंधाऱ्या भागात गेला होता. तिथे त्याच्यासोबत नेमकं काय घडलं हे त्यालाच माहीत. तो जोरात किंचाळला आणि वेदनेने अक्षरशः विव्हळू लागला. त्याची किंकाळी रात्रीच्या त्या भयान शांततेत गावातील प्रत्येक घरात ऐकू गेली. त्याची ती किंकाळी ऐकून गावातील सगळेच जण जागे झाले. काही तर त्या आवाजाच्या दिशेने धावत सुटले. एका हातात कंदिले आणि दुसऱ्या हातात लाठ्या काठ्या घेऊन पळत असताना ते जोरजोरात ओरडतही होते, जेणेकरून तिथे कोणी जंगली जनावर असेल तर ते त्या आवाजाने तिथून पळून जाईल. जेव्हा गावकरी त्या माणसाजवळ पोहोचले तेव्हा त्यांनी पाहिलं की तिथे तो गावातील माणूस रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याच्या शरीरावर भयानक जखमा झाल्या होत्या. पाठीचं, पायाच्या मांड्यांचं मांस लचके तोडावे तसं काढून घेतलं होतं. त्यांनी आधी त्याला गावच्या वैद्याकडे नेले. लगेचच त्यावर वैद्याने उपचार केले म्हणून त्याचा जीव वाचला खरा, पण त्या हल्ला झालेल्या माणसाकडून गावच्यांना एक वेगळीच काळजी टाकणारी बातमी कळाली. तो म्हणाला त्याच्यावर कोणी वाघाने किंवा बिबट्याने हल्ला केला नव्हता. तो एक निशाचर होता, एक पिशाच. अस्वलासारखं शरीर, पोकडासारखी शिंगे, माणसासारखा चेहरा पण पूर्णपणे सोलून काढलेला आणि रक्ताने माखलेला. खरं तर हे सगळं कल्पनेपलीकडचं आणि विश्वास न ठेवण्यासारखंच होतं. पण त्या माणसाच्या शरीरावरची जखमीही तसंच काहीसं सांगत होती. वाघ किंवा बिबटे हे साधारणतः मान आणि गळ्यावरच हल्ले करतात आणि त्या माणसाच्या मानेवर, गळ्यावर हल्ल्याचे असे कोणतेच निशाण दिसत नव्हते. काही दिवसांनी पुन्हा तसाच हल्ला झाला आणि काही दिवसांनी पुन्हा एकदा लोकांच्या लक्षात येऊ लागले की त्या गावात होणारे हल्ले हे काही ठराविक दिवशीच, म्हणजेच अमावस्येच्या 1-2 दिवसांतच होत होते. बबन एका छोट्याशा गावात राहत होता. 2 मुलं, बायको असा त्याचा छोटासा परिवार होता. गावातच त्याची शेतीही होती आणि तेच त्याचं उत्पन्नाचं प्रमुख साधन होतं. एके दिवशी तो बाजूच्या जंगलात जळणासाठी लाकडं आणायला गेला. तिथून निघायला त्याला जरा उशीरच झाला. त्याने पटापट लाकडांची मुळी आपल्या डोक्यावर घेतली आणि तो घराच्या दिशेने निघाला. आकाशातील सूर्य मावळतीकडे चालला होता. तोच बबनला बाजूच्या झाडीतून कसला तरी आवाज ऐकू आला. तिथे नक्कीच कोणता तरी प्राणी चालत होता, म्हणून बबन जागीच थांबला. त्याची नजर उजव्या बाजूला असलेल्या झाडीकडे गेली. तिथे झाडीत त्याला एखाद्या लांडग्यासारखे मोठे 4 पाय उभे दिसले. त्यांच्या जंगलात छोटे कोल्हे होते पण लांडगे नव्हते. बबनने हाड असं ओरडून त्याला तिथून पळवण्याचा प्रयत्न केला, पण तो तिथून एक पाऊलही हलला नाही. उगाच जंगली जनावरांशी वैर नको म्हणून बबन तिथून चालत राहिला. तसा तो प्राणीही त्याच्या बाजूच्या झाडीतून त्याच्याच चालीत चालत होता. इतकंच नाही तर त्याच्या तोंडून गुरगुरण्याचा भयानक आवाजही येत होता. बबनने चालता चालता लगेचच लाकडाच्या भाऱ्यातील एक जाडजूड काठी खेचून बाहेर काढली आणि तो संपूर्ण रस्ताभर ती काठी झाडाझुडपांवर जोरजोरात मारून आवाज करू लागला. काही वेळाने बबनच्या लक्षात आले की तो प्राणी आता त्या झाडीत कुठे गायब झाला होता. बबनने सुटकेचा निश्वास सोडला आणि तो घरी आला. लाकडं तोडून घामाघूम झालेला बबन त्याच रात्री कंदील घेऊन नदीवर आंघोळीला गेला. खरं तर तो त्या प्राण्याबद्दल आता विसरलाही होता. जंगल म्हटलं की जंगली जनावरही आलीच आणि जंगली जनावरांपासून घाबरून राहिलं तर मग कधी घराबाहेरच पडायला नको. बबनने नदी किनाऱ्याला कंदील ठेवलं आणि तो नदीच्या पाण्यात डुबक्या मारू लागला. नदीच्या अलीकडच्या भागात बबनचं गाव आणि शेत होतं आणि नदीपलीकडे संपूर्ण जंगल पसरलेलं होतं. जेव्हा बबनने पाण्यातून त्याचं डोकं बाहेर काढलं तेव्हा नदीपलीकडच्या किनाऱ्यावर त्याला सर्वात आधी तसेच पाय दिसले जे त्याने जंगलातून लाकडे आणते वेळी
एका झुडपातून चालताना पाहिले होते. बबनने त्याची नजर वर केली आणि त्याला धक्काच बसला. त्याच्या समोर एक विचित्र प्राणी उभा होता. साधारण एखाद्या कुत्र्यासारखा, पण आकाराने लांडग्यापेक्षाही मोठा. त्याचं डोकं तर काहीसं विचित्र, सामान्य आकारापेक्षा कितीतरी मोठं. तोंडातून सतत गळत असलेली लाळ आणि दात विचकावत त्याचा ते गुरगुरणं. बबन त्याला पाहून घाबरलाच. तो पाण्यातून तसाच बाहेर पडला. समोरील तो प्राणी मात्र नदीकडेला गुरगुरत फेऱ्या मारत होता, जसं की त्याला बबनच्या दिशेने जायचं होतं, पण त्याला पाण्याची भीती वाटत असावी. बबनने लगेचच तिथलं कंदील हातात घेतलं आणि तो उल्या अंगानेच धावत त्याच्या गावात गेला. त्याने सगळ्या गावकऱ्यांना याबद्दल सांगितले. तशी सगळीच लोक लाठ्या काठ्या घेऊन नदी पलीकडे गेली, पण त्यानंतर तो प्राणी तिथे परत कोणालाच दिसला नाही. तो प्राणी एखादा रोगी कुत्रा किंवा लांडगा होता का, की कोणी पिशाच रूपी निशाचर, हे एक गूढ कोडच बनून राहिलं. चॅनलवर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा. चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा. तसेच चॅनलवरची प्लेलिस्टही चेक करा. दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून मी तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा.